इथे येण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले असतील, पण इथून जवान म्हणून बाहेर पडण्यासाठी नुसते कष्ट घेऊन चालणार नाही, तर जीवाचे रान करावे लागेल. इनफॅक्ट वेळ प्रसंगी तुम्हाला जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल. इंडियन आर्मीचे जवान आगीतून तावून सुलाखून निघालेल्या समशेरीसारखे असतात. एक ही वार सबसे बेकार. Are you ready? Yes, sir. I like your confidence. इथे कशाला थांबवलं? अरे इथं जरा काय तर खाऊन घेऊयात की, मला लय भुका लागल्यात. होय, अरे मग जरा पुढे गेलो असतो की. इथंच काय तर खाऊया की लक्का. लय लेट झाल्यावर कुठं काय मिळायचं बी नाही. बर तुम्ही चला पुढे, मी येतो. हा चल. हा बोल. काय परिस्थिती आता तिथं? अरे आता आउट ऑफ डेंजर आहे. हा, स्पेशल रूमला शिफ्ट करत चालले. आणि हो, बिलाचं काय किती झाले काय? अरे तू त्याची काळजी नको करू. अहो पण किती झाले ते तरी सांगा की. अरे मी आहे ना इथं, माझं मी बघून येतो. तुम्ही निघाला का तिकडनं? हो मगाशीच निघालोय. विके ओके ना? काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. सगळं रिपोर्टिंग वगैरे सगळं नीट केलंय. आणि तुमचा फोन आला तरी समोरच होता की. ते ऐकलं लय खुश झालं. हा ते कळलंच मला. आल्यावर बोलू, या लवकर. आणि तुम्ही काय खाल्लं का नाही? हो आता जेवायलाच थांबलोय, आता जेवून निघणार आहे. हा नीट जेवण, सावकाश या. ठेवू का? हा. आजा, काय झालं? अरे जेवायला चल की. हा अगं फौजींना फोन केला होता. काय म्हणले? मावशीला स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केलंय. काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही काय नाही, आता आउट ऑफ डेंजर आहे. बघितलं, मी म्हणलं होतं का नाही मावशीला काय नाही होणार म्हणून. तुम्ही ना उगाच टेन्शन घेत होता. अगं टेन्शन तर येणारच ना. मला आई नसली तरी मावशीने मला कधी जायची कमी वाटू दिली नाही ग. जसं विक्याचं लाड केलं तसं माझं बी केलं. शाळेत असताना सहलीला जाताना कधीच डबा न्यायचो नाही मी. कायम विक्यावर पण माझा पण डबा पाठवायची मावशी. जर मावशीला काय झालं असतं ना तर मी दुसऱ्यांदा आई गमावली असती ग. गप्पे, मावशीला काय बी होत नसतंय. आणि माझं गुडलं काय म्हणल्यावर तर अजिबातच काय नाही. हा आता तू माझ्या गुडलकला मानत नाही ती गोष्ट वेगळी, पण माझ्या गुडलक मध्ये लय पावर आहे. माहिती किती पावर आहे ते. हायच की. बघू की. काय ग, कुठवर आला याच्या? मला नाही माहित. आता माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे मला नाही माहित ते कुठं आहेत ते. अगं पण तू आता त्याला फोन करत होतीस ना, मग काय म्हणाला? फोन उचलत नाहीत. अरे देवा, आता ह्याला काय झालं फोन न उचलायला? महत्वाच्या गप्पा चालल्या असतील ना, म्हणून फोन उचलायला वेळ मिळत नसेल. अगं तो काय तिकडे गप्पा मारायला गेलाय वय?
मग फोन उचलून सांगायला काय बिघडतंय वे? अगं कामात असेल मग. हो, बरोबर लय कामाची माणसं घेऊन गेल्यात ना, मग कामातच असतात. जेडी काय गडबड तर झाली नसेल ना ग? गडबड कशाला होते? तू एक काम कर, त्या राहुल्याला फोन लाव, बघ बरं काय म्हणतोय. जीजे, आता राहुल्याला फोन करून काय उपयोग? अगं त्याला फोन तर लाव, तो कुठवर आलाय ते तर कळेल ना. हा, राहुल्यालाच फोन करते. हॅलो. हॅलो राहुल्या, जेडी बोलते. हा बोल की जयडी. कुठवर आलाय तुम्ही? निघालोय आम्ही, आता जेवाय थांबलोय. हा, आमचा अजिंक्य कुठे आहेत? आज आणि शितली बाहेर काय तर बोलत थांबलेत. काय बोलतात? हाय का आता मला काय माहित काय बोलते ती. त्यांना जरा फोन दे की. थांब. आजा ठीक आहे. कुणाचं? जयडीचा फोन आहे. हॅलो. हा जेडे बोल. फोन का उचलत नव्हता तुम्ही? अगं लक्षात आलं नाही जरा गडबडीत. असली कसली गडबड? विकायला सोडून आता निघालोय ना, तेच जरा. घरी कधी येत आहे? ते काय निघालोच आहे, जरा जेवायला थांबलोय डाब्यावर. पण तुम्हाला धाब्यावरचं जेवण आवडत नाही ना? अगं सगळ्यांबरोबर थांबलोय. मग माझा फोन का कट करत होता? अगं काय नाही, मी नंतर बोलतो तुझ्याशी. हा, काय ग? काय म्हणाले तू? काय नाही, काय नाही काय, घरला कधी येतोय? ते आले ना की त्यांनाच विचार. आता तुला काय फेबर भरलं वे? मी एवढा फोन करते तर कट करतात. स्वतः केला नाही ते नाहीच. पुढचा माणूस एवढा फोन करते तर उचलून सांगायचं ना. फोन कट करून चाललंय काय तर गप्पा. कुणा संग? कुणा संग नाही,